महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये अमित शहा यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत तुळजापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। पत्ता करना है तरी पैर से करायचे काय खाली मुंडवर बाय अरे तरी पैर से करायचे काय खाली मुंडवर बाय तरी पैर मंत्रीचा तरी पैर। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना विचारपूर्वक बोलावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलाय। अमित शहा यांच्या प्रतिमेवर काळी फुले मारीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने तुळजापूर दणाणून सोडले। आवाज टीव्हीसाठी काकासाहेब कांबळे, धाराशिव। आज तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तडीपार देशाच्या गृहमंत्र्याचा जाहीर निषेध केलेला आहे। तसेच परभणीमधील संविधान शिल्प ज्यांनी तोडफोड केली त्या परत आपण जाहीर निषेध केला आहे। तसेच परभणीमध्ये जे आंदोलनामध्ये त्या पोलिसाच्या मारहाणीमुळे भीमसैनिकाचा जो सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, या मारहाण केलेल्या पोलीस प्रशासनाचा परभणीतल्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्या कुटुंबाला मिळाली पाहिजे असे आमचे नेते संजय बाळासाहेब आंबेडकर यांनी मागणी केलेली आहे। तसेच बीडमधील सरपंच आहेत देशमुख यांना पण न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। या देशातल्या नव्हे तर लोकसभेमध्ये ज्या लोकांनी संविधानाच्या नावे ज्या लोकांनी संविधानाच्या नावे बौद्धाची मतं घेतली, त्या महाविकास आघाडीने संविधान शिल्प ज्यावेळेस संविधान शिल्प विटंबना झाली, त्या लोकसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी हे महाविकास आघाडीचे होते, परंतु तिथं 2 भीमसैनिकांचा मृत्यू झाल्याशिवाय त्यांनी भूमिका मांडली नाही। त्या बंडू जाधवचा पण जाहीर निषेध इथल्या खासदार महाविकास आघाडीचे आहेत, त्यांनी सुद्धा या संविधानासंदर्भामध्ये कसलीच भूमिका घेतली नाही, त्यामुळे त्यांचा पण जाहीर निषेध। तसेच ज्या बीजेपीच्या तडीपार गुंडाने देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आमचं दैवत, आमचा बाप, सगळ्या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले, त्या तडीपार देशाच्या गृहमंत्र्याचा, बीजेपीच्या गृहमंत्र्याचा, बीजेपीच्या सदस्याचा आम्ही इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असा जाहीर निषेध करत आहोत। इथून आम्ही जनतेला सांगू इच्छितो, बाबांनो, ही बीजेपी ही देशाला लुटायला बसलेली आहे। बीजेपी ही देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना गुलाम करणार आहेत। तुम्ही वेळीच यांचं षडयंत्र ओळखून रस्त्यावर या सर्व बीजेपीच्या लोकांचा, अशा हरामखोर जातीवादी लोकांचा जाहीर निषेध करा। या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही यांचा तीव्र जाहीर निषेध करत आहोत। जय भीम। या पुढचं आंदोलन जर यापुढील काळामध्ये जर काय अशा घटना घडल्यात, या पुढील काळामध्ये या देशातली जनता बीजेपीलाच, या देशातल्या गृहमंत्र्याला नरेंद्र मोदीला गप्प बसणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। एवढंच या प्रसंगी बोलतो। जय भीम, जय भारत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।